कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसुंधरा, मला खरंच काही नाही झालंय। मी करतो ड्राईव्ह। काय करता तुम्ही? प्लीज शांत बसा, मी ड्राईव्ह करते। आपण घरी जाऊया राहते आणि तुम्हाला औषध लावूयात। तुम्हाला ड्राईव्ह करता येतं का? हो। कमाल करता तुम्ही वसुंधरा। आजपर्यंत तुम्ही मला हे सांगितलं का नाही? मी एकटाच मुलांचा ज्ञान करतो। अहो, ही काय वेळ आहे काय सगळं बोलायची? शांत बसा बघू। तुम्हाला खूप दुखतंय का? सगळं माझ्यामुळे झालंय। मी हट्ट केला नसताना तर इतकं काही झालंच नसतं। तर आपण मुलांसोबत असतो। आपण आधी माझ्या घरी जाऊयात, मी तुम्हाला औषध लावते। मला खरंच काही नाही झालंय। दिसतंय मला ते। अहो, वसूचा नुसता चेहरा बघूनही किती छान वाटलं नाही? म्हणजे जे काय माझ्या मनात होतं ना ते सगळं विसरूनच गेले मी। आणि वसूचं गाणं खूप 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 दिवसानंतर ऐकायला मिळालं। हो ना, छान वाटलं। किती दिवसांनी तिचे सूर ऐकले। पण काय ग, ते पोहोचल्याचं अजून तरी कळवलं कसं नाही आपल्याला? हो, कळवेल, पोचली असेल, घरात मुलं बाळ आहेत, वेळ जातो। आता कोणाला यावेळी? बापरे, बघू तरी। आकाशराव, काय ग, काय झालं? या आधी सावकाश या, बस बस। या, बस इथे। मध्येच असे परत का आलात तुम्ही? काय झालं? बसा आकाशराव, बस बस सावकाश। असं लागलं कसं काय? आई, ते रस्त्यात मोठा मी सांगतो बाबा, खूप ट्रॅफिक होतं, आम्ही थांबलो होतो। काही लोक दारू पिऊन वसुंधरांना त्रास देत होते। त्यांना मारता मारता मला पण थोडं लागलं। तुम्ही थोडंच म्हणताय पण चांगलंच लागलेलं दिसतंय तुम्हाला। हा हात दुखतोय का तुमचा? नाही, ठीक आहे, फक्त कदाचित थोडा मुक्का मार आहे। आणि आकाशराव, आज तुम्ही होतात म्हणून, नसतात तर? मी होतो नाही, आणि मुख्य म्हणजे वसुंधरा ठीक आहेत। त्या लोकांचा खूप राग आला होता। ती बाई दिसली नाही की आले आपली मर्दुमकी दाखवायला। युजली असा तोल नाही सुटत माझा, पण आज तुम्ही दगड उचलला तर मला वाटलं की मी त्यांची जीव घेईन। सॉरी, मी खूप घाबरलो तुम्हाला। नाही, तुम्ही का सॉरी बोलताय? प्लीज सॉरी नका बोल। आकाशराव, मी आमच्या डॉक्टरना बोलून घेऊ का? नाही बाबा, खरंच एवढं काही नाही झालंय, चूक आहे। बसू, जा, त्यांना आत घेऊन जा आणि मलम लावून दे। आणि वसू, आकाशराव, आज तुम्ही दोघं आमच्या खोलीत झोपा। अहो कशाला? तुम्ही? अहो, आम्ही झोपू ना इथे हॉलमध्ये, काही प्रॉब्लेम नाही। नाही आई, तुम्ही झोपा आतमध्ये, आम्ही बाहेर झोपतो, किंवा मग माझे रूम। अगं, याने तुझ्या खोलीत पसारा काढून ठेवलाय, तुम्ही झोपा ना आतमध्ये आमच्या खोलीत। आई अगं पण वसू, आता ह्याच्यावर चर्चा नको, जा घेऊन जा त्यांना। आकाशराव, आतमध्ये जा। वसू, त्यांना माझे सदराने लेंगा दे। सॉरी, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचीच खूप गैरसोय होते। आकाशराव, काहीतरीच काय? आकाशराव, असा कसा विचार करताय हो तुम्ही? हो, तुम्ही शांत बसा बघू। चला उठा, या आत या, उठा, सावकाश उठा। या, सावकाश। वसू, झोपून। हो, सावकाश।
हे घ्या. थँक्यू. आणा इथे. नाही, मी करतो. इट्स ओके. आणा. ते तुम्ही मगाशी ड्रायव्हिंगचं म्हणत होतात ना, हं? तर बाबा एकदा खूप आजारी होते, म्हणजे छातीत खूप दुखत होतं त्यांच्या, आणि बनी अगदी तीच लहान होता. तेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, पण रिक्षाच मिळत नव्हती. मग कुंठाताईने लांबून कुठून तरी रिक्षा आणली आणि तेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो. तेव्हा मी ठरवलं की काही झालं तरी आता आपल्याला ड्रायव्हिंग यायलाच हवी. वेळेप्रसंगी उपयोग होतो ना. पण फक्त ड्रायव्हिंग येऊन काय फायदा, प्रॅक्टिस पण करायला पाहिजे. तुम्ही चेंज करून घ्या, मी कपडे आणते. घ्या. औषध पण घेऊन येते. आव. नाही ते काही नाही. मी करते. पहाटेतल्या स्वप्नासही आता चेहरा पाहिजे पाहिजे. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा. कशा होई खूप लागलाय तुम्हाला. आपण डॉक्टरांना बोलवायलाच हवं होतं. काही गरज नाही, 2 दिवसात ठीक होईल. डोंट वरी. अँटीसेप्टिक लावते म्हणजे. नाही हे नको, ते जमतं मला. गप्प बसाव, काही नाही होणार. नाही, 2 मिनिटाचं काम आहे, काहीच नाही होणार. काही नाही होणार. बोलू जमतं मला. पुढच्या वेळी मारामारी करताना याचा विचार आधी करा. मग मी प्रॉब्लेम मध्ये असताना मी विचार करत नाही बसू शकत. पूर्ण मी अपूर्ण तू तरी पूर्ण भासायचे. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.